नमस्कार योगी, हरिओम. मी पूर्णिमा. मुद्राशास्त्रांच्या मालिकेमध्ये आपण निरनिराळ्या मुद्रांचा अभ्यास करतोय आणि या मुद्रा आपल्या शरीराला आरोग्य कशा प्रकारे प्रदान करत आहेत हे आपण पाहतोय. आजपर्यंत आपण पाहिलं की पंचतत्वांच्या मुद्रा आपल्या शरीरावर कशा प्रकारे काम करतात आणि इथून पुढे आपण पाहत आहोत पंचप्राणांच्या मुद्रा. मागच्या भागामध्ये आपण प्राणमुद्रा पाहिली. आज आपण पाहणार आहोत अपान मुद्रा. अपान हा जो वायू आहे तो आपल्या शरीराला प्राणशक्ती, ऊर्जाशक्ती देण्याचं काम करतो. हा अपान आपल्या शरीरामध्ये शरीराच्या नाभीच्या म्हणजे आपल्या ओटीपोटाच्या क्षेत्रामध्ये स्थित आहे. मग तेथील अवयव, तेथील संस्था या सर्वांना जीवनशक्ती, प्राणशक्ती देण्याचं किंवा पुरवण्याचं काम हा अपान करत असतो. हा अपान, हा प्राण आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचा आहे. हा अपान प्राण आपल्या शरीराला सुव्यवस्थित आणि सुसूत्रितपणे चालवण्याचं काम करत असतो. तेथील संस्थेची, तेथील पेशींची कार्यक्षमता वाढवण्याचं काम हा अपान प्राण करत असतो. आता तिथे कोणकोणत्या गोष्टी येतात तर आपलं मोठं आतडं, लहान आतडं, त्यानंतर आपली प्रजनन संस्था, ओव्हरीज, गर्भाशय, पुरुषांमध्ये टेस्टिस आणि प्रोस्टेट, त्याचबरोबरीने आपली मूत्रसंस्था, त्यामध्ये आपल्या 2 किडन्या येतात आणि मूत्राशय. हे सर्व अवयव या भागामध्ये येतात आणि त्याच्या रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम्स जेव्हा होतात तेव्हा आपल्याला ही अपान मुद्रा करायची आहे. त्यामुळे मलविसर्जन, मूत्र विसर्जन, त्याचबरोबर रज आणि शुक्र विसर्जन यांची निर्मिती आणि पुन्हा विसर्जन या सर्व क्रियांचं काम या ठिकाणी घडतं. ज्या वेळेला या सर्व क्रियांमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण होता तेव्हा समजून जायचं की इथे प्राण कुठेतरी असंतुलित झालेला आहे. व त्याचबरोबर इथे पंचतत्व सुद्धा तितकीच महत्वाची आहे. पंचतत्व योग्य प्रमाणात आहे, पण हा प्राण, हा जो अपान, ही जी जीवनशक्ती आहे ही जर असंतुलित असेल तर या ठिकाणी पुन्हा काहीतरी बिघाड आहे, काहीतरी दोष उत्पन्न होणार आहेत किंवा येथील काम सुव्यवस्थितपणे चालणार नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला इथे अपान मुद्रा करायची आहे. काही वेळेला काय होतं, वात सुद्धा अडकून राहिलेला असतो. मग अशा वेळेस सुद्धा आपण ही प्राणमुद्रा इथे करू शकतो. ही प्राणमुद्रा कशा प्रकारे करायची, चला तर मग आपण पाहूया. यामध्ये पुन्हा आपल्याला आपली मध्यमा आणि आपलं अनामिका ही जी 2 बोटं आहेत त्याची अग्र आपल्या अंगठ्याच्या अग्राला जुळवायची आहेत अशा प्रकारे. आणि आपली ही दोन्ही हात, आपली मनगट जी आहे ती आपल्या अशा प्रकारे गुडघ्यांवर येणार आहेत. आपली तर्जनी आणि आपली करंगळी ही 2 बोटं सरळ ठेवायची आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही अपान मुद्रा करायची आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं. जेव्हा आपण अशा प्रकारे ही अपान मुद्रा करणार आहोत तेव्हा आता मी जे जे अवयव सांगितले, मग त्यापासून निर्माण होणारे जे जे विकार आहेत त्या सर्व विकारांमध्ये आपल्याला ही अपान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आता यामध्ये कोणकोणते विकार येतात, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, मूत्र विसर्जनाचा त्रास असेल, त्यानंतर आपल्याला लघवीला जास्त होत असेल किंवा काही वेळेला काय होतं, कमी होतं मूत्र विसर्जन किंवा जास्त होत असतं, मग अशा वेळेस सुद्धा आपल्याला ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. पण त्याच वेळेला आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की इथे
अधिक वेळा आपल्याला लघवीला होतंय म्हणजे कुठेतरी आपलं पृथ्वी तत्व सुद्धा असंतुलित झालेलं आहे. मग आपल्याला प्रथम पृथ्वी मुद्रा करायची आहे आणि पुन्हा आपल्याला अपान मुद्रा करायची आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल किंवा अधिक जुलाब होत असतील किंवा जास्त प्रमाणामध्ये मलविसर्जन होत असेल, तिथे सुद्धा ही अपान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. काही वेळेला काय होतं, रज आणि शुक्र यांच्या निर्मितीमध्ये किंवा उत्सर्जनामध्ये काही दोष निर्माण होतात. अशा वेळेस सुद्धा ही अपान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरते. आपल्या मासिक पाळीच्या वेळेस कधी कधी काय होतं, खूप जास्त रक्तस्राव होत असतो किंवा हेच रज जे आहे ते खूप कमी प्रमाणात होत असतं. तेव्हा काय करायचं आहे, पुन्हा ही अपान मुद्रा आपल्याला करायची आहे. ही अपान मुद्रा पुन्हा ह्या दोन्ही दोषांसाठी आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. काही वेळेला काय होतं, आपल्या शरीरामध्ये वात अडकून राहिलेला असतो, त्यालाच आपण वायू असंही म्हणतो. मग काय होतं, त्यामुळे आपल्याला पोट फुगल्यासारखं वाटत असतं, कुठेतरी खूप साऱ्या क्रॅम्प येत असतात किंवा कुठेतरी लचक भरत असते. मग अशा वेळेस काय होतं की अगदीच आपल्याला छातीवर सुद्धा प्रेशर आल्यासारखं किंवा खूप ताण आल्यासारखं वाटत असतं. मग या स्थितीमध्ये सुद्धा हा वात, हा वायू कमी करण्यासाठी आपल्याला ही अपान मुद्रा पुन्हा उपयुक्त ठरणार आहे. आपल्याला उचकी लागते. उचकी लागते म्हणजे काय होतं, पोटामध्ये अगदी पोटातून अगदी उत्स्फूर्तपणे वायू बाहेर पडत असतो. ही जी क्रिया घडत असते, कधी कधी काय होतं, ही उचकी थांबत नाही. मग अशा वेळेस सुद्धा ही अपान मुद्रा खूप उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे काहीही करून ही जी उचकी आहे ती थांबत नाही, तेव्हा सुद्धा ही अपान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आपल्याला पोटदुखीचा त्रास होत असेल तेव्हा सुद्धा ही अपान मुद्रा आपण करू शकतो. म्हणजे पोटामध्ये आपल्याला गॅसेस सारखं वाटतं, खूप वेळेला ह्या गोष्टी होत असतात, त्यावेळेला सुद्धा आपल्याला ही अपान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आणखी एक योगी, ही जी अपान मुद्रा आहे ती गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम्स, म्हणजेच जेव्हा एखादी महिला, एखादी स्त्री जेव्हा प्रसूतीसाठी किंवा गर्भवती असते आणि तिचे दिवस आता भरत आलेले आहेत, अशा वेळेस तिची ती प्रसूती जी आहे ती सुलभ होण्यासाठी किंवा वेदना विरहित होण्यासाठी ही अपान मुद्रा सतत आणि सातत्याने काही दिवस केली तर प्रसूती सुलभ आणि वेदनारहित होण्यासाठी सुद्धा या अपान मुद्रेचा खूप फायदा होतो. तर अशी ही प्राणमुद्रा आपण पाहिली की याच्यामध्ये मल विसर्जन, मूत्र विसर्जन, रज आणि शुक्र विसर्जन, त्याचबरोबरीने गर्भाशयाच्या किंवा प्रसूतीच्या सुलभ प्रसूतीसाठी सुद्धा ही अपान मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबरीने उचकी लागणं यासाठी सुद्धा ही अपान मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. तर ही अपान मुद्रा करा. जे जे विकार ज्या ज्या वेळेला असतील त्या त्या वेळेला ही अपान मुद्रा तुम्ही 10 ते 15 मिनिटं सलग एका ठिकाणी बसून शांतपणे करू शकता. कुठल्याही ठिकाणी असू दे, फक्त शांत असू दे, तुमचं चित्त शांत असायला पाहिजे आणि ही अपान मुद्रा तुम्ही करू शकता. या अपान मुद्रेचे अनुभव घ्या आणि आलेले अनुभव मला शेअर करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हेही सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरिओम.